छगन भुजबळ एक आक्रमक नेते. मंडल आयोगाच्या निमित्ताने त्यांनी शिवसेना सोडली. ज्या काळात बाळासाहेबांवर टीका करण्याचं कुणाचंच धाडस होत नव्हतं, अशा काळात भुजबळांनी बाळासाहेबांचा उल्लेख टी बाळू असा करत मूर्तिभंजन करण्याचं काम केलं. यापूर्वी भुजबळ जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा ते हिंदुत्ववादी होते. रिडल्स इन हिंदुइझम हा वाद झाला तेव्हा आंबेडकरवादी नेत्यांनी हुतात्मा स्मारकापर्यंत मोर्चा काढला होता. तेव्हा हेच हुतात्मा स्मारक गोमूत्राने पवित्र करण्याचं काम भुजबळांनी केलेलं. अर्थात भुजबळ किती आक्रमक होते आणि आक्रमक कृती करताना ते मागे पुढे पाहत नव्हते, हाच भुजबळांचा इतिहास आहे. पण जेव्हा तेलगी प्रकरण बाहेर आलं त्यानंतर मात्र भुजबळ शांत झाले. 786 दिवस भुजबळांना जेलमध्ये राहावं लागलं. या काळात व्हायरल झालेला त्यांचा तो फोटो पाहून भुजबळ संपलेत अशा चर्चा सर्वदूर पसरल्या. पण भुजबळ बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मात्र भुजबळ कमालीचे शांत होते. त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा सुद्धा संपुष्टात आल्यात असं दिसत होतं. दिलेलं मंत्रिपद घेणं या पलीकडे भुजबळांच्या महत्वाकांक्षा दिसून आल्या नाहीत. मात्र अजितदादांचं बंड झालं आणि पुन्हा एकदा भुजबळांची तीच आक्रमकता समोर आली. पहिल्यांदाच त्यांनी शरद पवारांवर थेट टीका करायला सुरुवात केली. त्यानंतर मराठा आरक्षणाचा वाद चिघळला आणि आपलं ओबीसी राजकारण घेऊन छगन भुजबळ पुन्हा मैदानात उतरले. पण खरंच दिसतं तितकं सोपं आहे का? कारण भुजबळांच्या मागे चौकशीचा फेरा अजूनही आहे. जेलमध्ये गेलो तर काय होतं याची जाणीव सुद्धा भुजबळांना आहे. कदाचित याच कारणामुळे भुजबळ बाहेर येऊन सुद्धा शांत होते. मात्र पवारांची छत्रछाया गेली आणि भुजबळ पुन्हा आक्रमक झाले. साहजिकच प्रश्न पडतो, इतक्या चौकशीच्या फेरा शिल्लक असताना, राजकीय कारकीर्द संपवली जाण्याची भीती पुन्हा असताना सुद्धा भुजबळ इतकी टोकाची भूमिका कशी काय घेऊ शकतात? नक्कीच भुजबळांच्या मागे कोणीतरी असेल. जर असेलच तर तो कोण असेल? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. भुजबळांच्या मागे दुसऱ्या कोणाचं तरी ब्रेन असण्याची शंका घेण्याचं एकमेव कारण म्हणजे छगन भुजबळ यांच्या मागे असणारा चौकशीचा फेरा. जरी प्रकरण कोर्टाकडून संपुष्टात आलं असल्याचं सांगण्यात येत असलं तर कधी कोणती गोष्ट बाहेर पडेल याची जाणीव भुजबळांना नक्कीच आहे. तरीही सध्या भुजबळ तुफान सुटलेत. आता भुजबळांच्या मागे कोणीतरी असेल असं विचारात घेतलं तर पहिल्यांदा पाहावा लागतो तो फायदा आणि तोटा. कारण भुजबळ ज्या पद्धतीने भूमिका घेतात त्याचा अंतिम फायदा कोणाचा होतो यावरूनच भुजबळांच्या मागे नेमका कोणता ब्रेन आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. यामध्ये पहिला नंबर लागतो तो अर्थात अजित पवारांचा. भुजबळांना बॅकअप देऊन अजित पवारांना काय फायदा? तर सध्या तरी अजित पवारांना फायद्यापेक्षा तोटा जास्त दिसतोय. जर का अजित पवारांनी एकनाथ शिंदेप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत मराठा आंदोलनकर्त्यांकडून आक्रमक भूमिका घेतली असती आणि दुसरीकडे भुजबळांनी त्याला विरोध केला असता तर मात्र अंतिम फायदा अजित पवारांचा असं म्हणायला स्कोप होता. पण अजित पवार मराठा आंदोलनात भूमिका घेण्यापासूनच अलिप्त राहिलेले आहेत. त्यामुळे अजित पवारांपासून मराठा दुरावताना दिसतोय आणि त्यातही ओबीसी हा अजित पवारांसोबत राहीलच असं म्हणायचं तर अजित पवार थेट भुजबळांना सुद्धा बळ देताना दिसत नाहीयेत. त्यामुळे अजित पवार गट भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी मतदार जोडून घेऊ शकतो असं म्हणणं धाडसाचं ठरू शकतं. याचं अजून एक कारण आहे ते म्हणजे मराठा आणि ओबीसी वरून अजित पवार आणि भुजबळांमधला वाद सुद्धा जगजाहीर झालेला आहे. अर्थात भुजबळांच्या भूमिकेमुळे अजित पवार गटाला फायदा होईल अशी कोणती चिन्ह सध्या तरी दिसत नसल्याने आणि अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलेलं असताना पुन्हा या आंदोलनाच्या निमित्ताने भुजबळांना मोठं करण्याची रिस्क अजित पवार घेणार नाहीत. त्यामुळे 100% अजित पवारांचं बळ हे छगन भुजबळ यांच्या मागे असेल असं म्हणणं अवघड जातं. अजित पवारांनंतर नंबर लागतो तो शरद पवारांचा. आता शरद पवारांचं नाव दुसऱ्या नंबरला घेण्याचं कारण म्हणजे शरद पवार हे असे नेते आहेत ज्यांचं नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीमागे असतंच. मात्र भुजबळ आणि शरद पवारांच्यात इतकं बिनसलेलं असताना शरद पवार पुन्हा भुजबळांना बळ देतील का? कदाचित अजित पवारांची ताकद कमी करण्यासाठी भुजबळांना मोठं करण्याची रणनीती शरद पवार आखू शकतात. कारण भुजबळांच्या भूमिकेमुळे अजित पवार गटातच मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उद्भवू शकतो. याचा भुजबळांना होणारा फायदा म्हणजे अजित पवार गटात दुसरी फूट पाडून त्यांच्या हाती एका गटाचं नेतृत्व करण्याची संधी येऊ शकते. पण ही रणनीती शरद पवारांच्या फायद्याची असली तरी ती रणनीती भुजबळ पवारांच्या सांगण्यावरून अंमलात आणतील असा स्कोप दिसत नाहीये. कारण एकतर भुजबळ आणि शरद पवार यांच्यात वास्तविक वितुष्ट निर्माण झालेलं आहे आणि आजपर्यंत जे राजकीय नुकसान झालं ते शरद पवार यांच्यामुळेच झालं अशा आपल्या म्हणण्यावरती छगन भुजबळ हे ठाम आहेत. आता शरद पवारांनंतर विचार करावा लागेल तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भाजपचा. भुजबळांच्या आक्रमक राजकारणामागे देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भाजपचं नेतृत्व असू शकतं का?
तर याची शक्यता सगळ्यात जास्त तयार होते, कारण चौकशीच्या फेऱ्यात असणारे भुजबळ आता कोणाचं ऐकू शकतात, तर ते फक्त सत्ताधाऱ्यांचं. शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी वारसा पुढे करणाऱ्या भुजबळांना भाजपसोबत गेल्यानंतर वैचारिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ब्राह्मण विरोधी भुजबळांचं स्टेटमेंट किंवा काही वर्षांपूर्वीचं सरस्वती देवीबाबतचं स्टेटमेंट, या गोष्टी भाजप आणि भुजबळांच्या वैचारिक भिंत तयार करणाऱ्या होत्या. पण जेव्हा हिंदुत्वाद सोडून जातीय अस्मितेला प्राधान्य मिळत गेलं, तेव्हा हीच भिंत दूर झाल्याचं स्पष्ट होत गेलं. भाजपला आपल्या हाती असणारा ओबीसी वोटर गमवायचा नाहीये. ओबीसी समाजाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आपण आहोत हे भाजपला बिंबवायचं पण आहे. मात्र त्याच सोबत एक गठ्ठा मराठा समाज आपल्या विरोधात जाणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायची. मग अशावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना थेट आक्रमक भूमिका घेण्यात मर्यादा येऊ शकतात. आणि याच मर्यादा ओळखून केंद्रीय भाजपचं नेतृत्व छगन भुजबळांना बळ देऊ शकतं. कारण भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी एकवटला तर हा ओबीसी काँग्रेस आणि पवार गटाकडे जाणार नाही याची हमी भाजपला मिळते. भुजबळांच्या माध्यमातून किमान भाजपच्या विरोधात जाणारा ओबीसी हा डायव्हर्ट झाला तरी सुद्धा भाजप सिक्युअर होताना दिसून येतं. पण छगन भुजबळांना पुन्हा मोठं करून भाजपला काय फायदा? अगोदरच शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस असे सत्तेचे दावेदार असताना भुजबळांना बळ देऊन अजून एक नेता का तयार करावा? तर याचं उत्तर भुजबळांच्या लिमिटेड ऍक्शन मध्ये येतं. भुजबळांच्या चौकशीचा फेरा आजही केंद्रीय भाजपच्या हातात आहे. अशा वेळी भुजबळांना कुठेपर्यंत मैदान मोकळं करावं आणि कुठे सोडावं याची दोरी केंद्रीय भाजप आपल्या हातात ठेवू नये असं म्हणायला स्कोप राहतो. या 3 शक्यतांनंतर अर्थात चर्चा करता येते ती खुद्द एकनाथ शिंदे यांची. भुजबळांना बळ देऊन एकनाथ शिंदे काय मिळवू शकतात? एकतर मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्री पदाची खुर्ची अडचणीत येत असेल तर फडणवीसांकडे ओबीसी समाज पर्याय म्हणून पाहणार नाहीत याची काळजी एकनाथ शिंदे भुजबळांना बळ देऊन करू शकतात. दुसरीकडे मराठा ओबीसी वाद निर्माण झाला तर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण हा मुद्दा हायलाइट करून जरांगे पाटलांची मागणी मागे पाडू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे अजित पवार गटातच भुजबळांना महत्व देण्याची हमी देऊन अजित पवारांना मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीवरून साइडलाईन करू शकतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे स्वतः मराठा मुद्द्याभोवती राहून काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि पवार गटाकडे ओबीसी मतदार जाणार नाही याची काळजी सुद्धा घेऊ शकतात. अर्थात छगन भुजबळ आक्रमक झाल्यास शिंदेंना सुद्धा कोणताच तोटा असल्याचं दिसत नाही. एक प्रकारे अजित पवार गटात अंतर्गत स्पर्धा वाढली आणि तिकडे भाजपच्या ओबीसी क्लेमसाठी स्पर्धक निर्माण झाला तर एकनाथ शिंदे यामध्ये फायद्यात जातील असं चित्र दिसून येतं. असो, तर या 4 नावांनंतर अजून एका ब्रेनची आपल्याला चर्चा करावी लागेल आणि तो ब्रेन आहे छगन भुजबळ यांचा. कारण स्वतः छगन भुजबळ हे सामाजिक भान असणारे व्यक्ती आहेत. महाराष्ट्रातल्या जातीय समीकरणाची दिशा त्यांना समजते. म्हणून मंडलचा मुद्दा अधोरेखित होताच छगन भुजबळ ठाकरेंना सोडून शरद पवारांकडे आले. हिंदुत्ववादी भुजबळ हे पुरोगामी झाले. समता परिषद, ओबीसी समाजाचा ऍक्सेप्टन्स आणि आक्रमक शैलीवरती राजकारणाची दुसरी इनिंग सुरू करता येऊ शकते याची जाणीव भुजबळांना आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तितकेच ते महत्वाकांक्षी सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे हातातून गेलेलं राजकारण हे नितीश कुमारांनी जाती आधारित जनगणना करून पुन्हा आपल्या हातात घेतलं, हीच कामगिरी दक्षिणेत छगन भुजबळ करू शकतात. तितकं राजकीय भान त्यांच्यात नक्कीच आहे. फक्त आपली बेरीज ही कोणामागे जोडायची याची तयारी आता छगन भुजबळ करतील. म्हणजे पवारांच्या छत्रछायेखालून बाहेर पडलेले छगन भुजबळ हे ओबीसी मुद्द्यावरून अजित पवार गटापासून सुद्धा स्वतंत्र होत वेगळी समीकरणं तयार करू शकतील. अर्थात यासाठी छगन भुजबळांना बळ मिळण्याची सुद्धा गरज आहे आणि ते बळ कोण देतंय किंवा देऊ शकतं याचा स्पष्ट अंदाज येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळेलच, हे मात्र नक्की आहे. तूर्तास तुम्हाला काय वाटतं? छगन भुजबळ यांच्या मागे नेमका कोणाचा ब्रेन आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.